नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. आज मी फ्रीज साफ करते, तर त्याच्या आधी मी स्विच ऑफ करून घेते आणि सगळं सामान बाहेर काढून घेते. तुम्ही बघत असाल फ्रीजमध्ये आधीच जास्त काही पसारा झाला नाही आहे आणि खराबही झाला नाही आहे. पण त्या दिवशी संदीपचा बड्डे होता, तर थोडासा केक सांडला होता फ्रीजमध्ये. थोडंसं तर म्हटलं सगळंच आता फ्रीज मी साफ करून घेते. तर तेवढं करण्यापेक्षा ते अजून एक काम पण होऊन जाईल. त्यासाठी मी पूर्ण फ्रीज रिकामा करून घेते आणि जे मॅट्स टाकले होते मी फ्रीजमध्ये, तर तेही सगळे काढून घेणार आहे. तर फ्रीजमध्ये मी जास्त काही ठेवत नाही, जे लागेल तेच ठेवते. उगाच फ्रीज असं भरून ठेवत नाही किंवा एक्स्ट्राचं काही सामान असेल तर तेही मी आणून ठेवत नाही. फ्रीज मॅटचा किंवा वॉर्डरोबमधले आपले मॅट्स असतात त्याचा रोल भेटतो, तर त्याला मी फ्रीजच्या साईजचं कट करून घेतलं आहे आणि हे ग्लासवरती ठेवलं ना तर दिसायला पण छान दिसतं. दूध असेल किंवा दही असेल किंवा काही सांडलं असेल, आपण फ्रीजमध्ये काही डाळ किंवा भाजी उरलेलं जेवण ठेवतो, तर ते डायरेक्ट त्या काचेवर नाही पडत, तर मॅटवर पडलं तर ते फक्त मॅट काढून जरी क्लीन केलं तरी व्यवस्थित क्लीन होऊन जातं. बऱ्याच डिझाईनचे कलरचे पण मॅट्स भेटतात, पण मी हे ट्रान्सपरंट जे आहेत तेच घेतले. फ्रीजमध्ये छान दिसतात असे, तर त्यांना व्यवस्थित आपण घासू पण शकतो, फाटत नाही किंवा खराब होत नाही. तर मी सगळे मॅट्स आता घासून घेते आणि त्यांना स्वच्छ धुवणार आहे आणि गॅलरी सुकत ठेवणार. आता ऊन असल्यामुळे लवकर सुकून जाईल, पण मी आता हे सगळं काम संध्याकाळी काढलं आहे, तर सुकायला वेळ लागेल थोडा. भांडी घासायच्या घासणीने स्वच्छ निघून जातं, त्याच्यासाठी काही वेगळं कोणतं ब्रश वगैरे वापरायची गरज नाही. आणि वॉर्डरोबमध्ये पण मी हेच असे मॅट्स ठेवले आहेत, व्हाईट आणि ग्रे कलरचे, पण फ्रीजमध्ये हेच चांगले दिसतात व्हाईट. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याची लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा जो काळा डाग आहे तो केकचाच आहे, तर त्याला घासून स्वच्छ निघून गेलं ते. आणि बराच वेळ लागला मला फ्रीज साफ करायला. जरी व्हिडिओ 15-20 मिनटाचा असेल तरी 2 तास लागले मला. सगळे मॅट्स मी घासून घेतलेत आणि आता स्वच्छ पाण्याने एक एक धुवून घेते. पाणी आहे म्हणून बरं आहे, तर पाण्याशिवाय कोणतंच काम होत नाही. मी ते खाली टब पण ठेवलं आहे, म्हणजे पटापट मला पाणी घेऊन धुता येईल. हे सगळं सामान बाथरूममध्ये नेऊन पण धुता येतं, पण मी बाथरूममध्ये घेऊन जात नाही किचनमधलं काही सामान. मी इथेच गॅस ओट्यावर नाही तर मग किचनच्या गॅलरीमध्ये स्वच्छ करून घेते. सगळे मॅट्स गॅलरीत नेऊन सुकवते आणि फ्रीजमधले जे काही बास्केट डबे आहेत किंवा काही भाज्या वगैरे असतील ते सगळं मी काढून घेतलं आहे. आणि सगळे बास्केट वगैरे डबे मी सगळे स्वच्छ धुवून घेणार आहे, तर हे सुकेपर्यंत माझा स्वयंपाक पण होईल एका साईडला. हे सगळं मी दुपारी साफ करणार होती, पण दुपारी एवढं ऊन पडतं ना, तर किचनमध्ये पण ऊन येतं, तर त्यामुळे काही काम करू वाटत नाही दुपारच्या वेळेस. तर दुपारी मी आराम केला थोडा, तर म्हटलं जेवण बनवेल संध्याकाळी साधं काहीतरी, आणि मग हे काम पण करून केलाच. दुपारी एवढं ऊन पडतं आहे ना, तर किचनमध्ये पण ऊन येतं, त्यामुळे मग हा संध्याकाळी सगळा मी पसारा काढला. संध्याकाळी थोडंसं थंड लागतं, नाही तर एवढं दिवसभर गरम होतं आहे ना. नशीब लाईट जात नाही आमच्याकडे कधी. हे फ्रीजमधले डबे मी आयकेमधून घेतलेली, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. फ्रीजच्या काही असतील वस्तू ज्या माझ्याकडे लिंक आहे, तर त्याच्या मी लिंक देईल तुम्हाला, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि हे काही बास्केट वगैरे आहेत, तर ते मी भाजीसाठी वापरते, भाज्या वगैरे स्वच्छ धुण्यासाठी. फ्रीजमध्ये जर माझ्याकडे डबे एखादे रिकामे नसतील
तर मग त्या बास्केटच्या टोपलीत मी ठेवते मग सामान, नाहीतर मी अशा बंद डब्यातच ठेवते. सामान सगळं असं डब्यांमध्ये किंवा टोपल्या ज्या आहेत त्या बरण्यांमध्ये असं ठेवलं ना तर फ्रीज पण छान ऑर्गनाईज राहतं आणि भाज्या किंवा फळभाज्या असतील तर त्याही बऱ्याच दिवस टिकतात. फ्रीज कसा ठेवते मी, कसा ऑर्गनाईज करते, तर त्याचाही मी व्हिडिओ टाकला आहे. तर बऱ्याच दिवसापूर्वी टाकला होता, जेव्हा मी सुरुवातीला व्लॉगिंग करत होते तेव्हा मी केला होता. तर त्याची लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथे क्लिक करून बघू शकता. तर आता हे सगळे डबे धुवून घेते मी आणि भांडेचं जी रॅक आहे तर त्याच्यात ठेवते आणि हे सुकून जातील आणि तोपर्यंत मी फ्रीज पुसून घेते. किचनसाठी जे टॉवेल्स लागतात ते मी सगळे या ड्रॉवरमध्येच ठेवते, इथल्या इथे किचनमधून घेता येईल म्हणून. तर हे जे सगळे टॉवेल्स आहेत तर ते मी होम सेंटरमधून घेतले होते, तर त्याचा एक सेटच भेटतो. आणि काही आहेत ते मी वेगळे घेतले होते. तर ह्याच्याने छान पुसलं जातं. जेवणाच्या प्लेट्स वगैरे असतील किंवा भाज्या वगैरे असतील ज्या पुसून ठेवायच्या असतील तर ते छान पुसलं जातं. तर काउंटर टॉप पुसायचा असेल किंवा हात वगैरे पुसायचा असेल, प्लेट्स पुसायच्या असतील तर त्या सगळ्या टॉवेल्स मी वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड विम जेल, व्हिनेगर आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. तर फ्रीज मी आता सगळं पुसून घेणार आहे. तर हे ज्या काचेच्या बरण्या आहेत मसाल्याच्या तर त्या मी काही धुतल्या नाही, त्या मी जशा संपल्या तशा धुवून त्याच्यात मसाले भरून घेते. आणि बाकी काही थोडंफार भाज्या होत्या ज्या संदीपने आणल्या होत्या तर त्या मी ठेवल्या होत्या तशा फ्रीजमध्ये, तर तेही मला साफ करून घ्यायचं आहे. आणि एका साईडला माझा थोडंफार स्वयंपाक पण झाला आहे. पण फ्रीज मी आता सगळं साफ करून 1 ते 1.5 तास तरी मी तसाच उघडा ठेवते, म्हणजे त्यातला सगळा पूर्ण वास जो आहे तो निघून जाईल. आणि नंतर मग सगळं सामान भरून ठेवते मी त्याच्यात. फ्रीजमध्ये मला असं मोकळं सामान ठेवलेलंच आवडतं. असं एकदम सुटसुटीत फ्रीज दिसला पाहिजे आणि आपण काय सामान ठेवलं आहे फ्रीजमध्ये ते फ्रीज उघडल्या दिसायला पाहिजे. नाहीतर आपण सगळं सामान फ्रीजमध्ये असंच ठेवू दाबून मागे, तर मग आपल्याला कळणारच नाही की फ्रीजमध्ये काय आहे. फ्रीजमध्ये जर पाठी काही सामान ठेवलं आणि आपण त्याच्या पुढेही काही सामान ठेवलं तर मागे कोणतं सामान ठेवलं आहे तर ते आपल्याला कळतच नाही. त्यामुळे फ्रीज सुटसुटीत ठेवायचा. दुसरं पण कोणी आपल्याकडे आलं असेल तर त्यालाही कळून जातं फ्रीजमध्ये कुठं काय सामान आहे. तर तसंच मी ठेवते. आणि मी सामान खूप कमी आणते, सारखं तर आम्ही बाहेर जातच राहतो किंवा संदीप पण मी संध्याकाळी ऑफिसवरून येताना त्याला घेऊन ये बोलते. पण आणायचं आहे महिन्याचं सगळं सामान म्हणून मी भरून ठेवत नाही, जसं लागेल तसंच आणते. आणि भाज्या पण मी खूप कमी आणते. आमचं जेवण खूप साधं आहे, त्यामुळे तसंच सामान पण आमच्याकडेच एकदम साधं असतं. नॉर्मल जे आपल्या घरात असतं तसेच भाज्या, तसेच मसाले तेच आहे, एक्स्ट्रा वेगळं काहीच नाही आणत मी. जे मसाले लागतात तर तेही मसाले मी मोजकेच वापरते भाज्यांमध्ये. आणि मी घरी बनवलेलाच गरम मसाला, धने पावडर हे सगळे मसाले मी घरी बनवलेलेच वापरते. असे वेगळे एक्स्ट्राचे मसाले मी आणून ठेवत नाही. जे लागतात तेच, म्हणजे जसे की पाणीपुरी, पावभाजी हे जे मसाले आहेत
मोजके जे मसाले आहेत तर तेच मी आणून ठेवले आहेत आणि त्यांच्यावरची एक्सपायरी डेट पण मी काचेच्या बरणीवर लिहून ठेवली आहे, तर त्याच्या आधी संपून जातात. तर हे जे फ्रीजर आहे खालचं तर ते पूर्ण रिकामं करणार आहे. आणि हे जे फ्रीजमधले शेल्फ्स आहेत ते मी काढले नाही आहेत, मी तसेच पुसून घेतले, जास्त काही खराब झाले नाही आहे. आणि मी नेहमी साफ करत राहते त्यामुळे जास्त खराबच होत नाही. नाहीतर ते निघतात सगळे, जर काढले तर निघतात. पण मी सगळं पुसून घेतलं आहे. आता असाच फ्रीज मी मोकळा ठेवते. फ्रीजमधलं सगळं सामान मी धुवून इथे ठेवलं आहे सुकवायला. आणि किचनमध्ये एवढा पसारा झाला आहे तर तो सगळा मी सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्मवरती ठेवते आणि स्वयंपाक करायला घेते थोडंफार. तोपर्यंत फ्रीज असा उघडाच राहील. तर तुम्ही पण कधी फ्रीज साफ करत असाल तर स्विच ऑफ करूनच करा. मी बघितले काही असे चालू ठेवतात आणि फ्रीज पुसून घेतात, तर तसं नाही करायचं, शॉक वगैरे लागायची भीती. तर हे मॅट्स आहेत ते सुकले आहेत तर ते मी आता लावून घेते. जे मोठे मॅट्स आहेत तर त्याचे काही छोटे तुकडे उरले होते तर ते मी इथे वापरते फेकण्यापेक्षा. बॉटल वगैरे ठेवतो आपण तर त्यासाठी मग इथे वापरते मी. आणि हे बरोबर त्या साईजचे बसले पण आहे. या अशा छोट्या काचेच्या बरण्या आहेत तर त्याच्यात मी सगळे मसाले टाकून ठेवलेत आणि त्याच्यावरती कोणते मसाले आहेत आणि एक्सपायरी डेट तर ते सगळं मी लिहून ठेवलं आहे. आणि हा जो ऑर्गनायझर आहे ना तर तो मोठा डब्बा होता तर त्याच्यामधलाच होता. तर त्याच्यात मी हे सॉसेस ठेवले आहेत. थोडेफार लिंबाचे साल जे आपल्याला सिंक साफ करण्यासाठी लागतात किंवा केटल साफ करायची असेल, आपल्याला पाण्याच्या बाटल्या धुवायच्या असतील तर त्यासाठी लागतं. तर मी आता सगळं सामान लावून घेते. तर मी तुम्हाला आत्ता तर दाखवणार नाही मी कसं काय ठेवलं आहे, कारण की आता उशीर पण होत आला आहे. तर मी उद्या दाखवेल तुम्हाला कसं काय सामान ठेवलं आहे. तर आता मी सगळं लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की मी कसं लावलं आहे फ्रीज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. या डब्यात मी चिंच ठेवलं आहे जे मी गावावरून आणलं होतं. आणि हे ते तूप ठेवलं आहे, हे रसगुल्ला. भाज्या बनवताना सारखं शेंगदाण्याचं कूट वाटायला वेळ लागतो, त्यामुळे मग मी एकदा शेंगदाण्याचं कूट असं बनवून ठेवते. तर ते पण मी फ्रीजमध्येच ठेवते. आणि सुका खोबरा जो आहे तर त्याचंही मी वाटण करून फ्रीजमध्ये ठेवते. त्याच्यात मी कांदा नाही टाकत, नुसता सुका खोबरा भाजून घेते आणि मिक्सरला फिरून घेते आणि तोच मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि या काही भाज्या आहेत तर त्या पण मी धुवून घेतल्या आहेत. फ्रीजमधून काढलं ना तर त्याला पाणी सुटतं, तर त्यामुळे धुवून घेतलं आहे, पुसून घेते आणि तसंच मी डब्यात ठेवते. तर या डब्याच्या बाहेरून दिसतं ह्याच्यामध्ये काय आहे. तर असे ट्रान्सपरंटवाले डबे मी वापरले आहेत. तर ह्याच्यातले काही डबे जे हळदी कुंकूला देतात ना तर तेच मी वापरले आणि काही घेतले आहेत. तर हे जे लांब डबे आहेत तर त्याच्यात मी लिंबू आणि कढीपत्ता ठेवते, ह्याच्यात व्यवस्थित बसतं आणि ह्याच्याने ना फ्रीज खूप छान दिसतं. हे जे डबे आहेत ना ते एकाच रंगाचे मी घेतले आहेत. काही जे जुने आहेत चांगले आहेत वापरण्यासारखे तर ते मी ठेवले आहेत. आले लसणाची पेस्ट पण मला बनवायची आहे तर तीही मी नंतर झोपायच्या आधी बनवून गेली. मी लसूण पण सोलून ठेवली आहे आणि हे आलं थोडंसं चहाला लागते आणि बाकीचं मग त्याची पेस्ट बनवून घेते. आणि ह्याच्यात कोथिंबीर ठेवली आहे. आता मी फ्रीजमध्ये कसं तरी सामान ठेवून देते आणि मग नंतर तुम्हाला उद्या दाखवते की मी कसं ठेवलं आहे. मगाशी मी फ्रीज बाहेरून पण पुसून घेतला होता, पण आता माझं सगळं फ्रीजचं सगळं आवरून झालं आहे. तर आता बाहेरून सगळा फ्रीज पुन्हा एकदा पुसून घेते. तर बाहेरून फ्रीज मी रोजच पुसते झोपायच्या आधी. माझं जे नाईट रुटीन आहे तर त्याच्यामध्ये फ्रीज क्लिनिंग होतच राहते बाहेरून, कारण की हा ग्लासचा असल्यामुळे ना सारखं पुसून घ्यावं लागतं, नाहीतर हाताचे डाग पडतात. याच्यात मी सुक्या लाल मिर्च ठेवले आहेत. ह्याच्यात साय काढून ठेवते तूप बनवण्यासाठी.
ह्याच्यात दही जमा केली आहे मी काल, तर ते सेट होण्यासाठी ठेवलं आहे. आणि पिंक कलरच्या डब्यात आहे चिंच, सांबार किंवा डाळीत वगैरे टाकण्यासाठी. हे तूप आहे ह्याच्यात आणि हे रसगुल्लाचं. ह्याच्यात आहेत काकडी, टमॅटो, ह्याच्यात कोथिंबीर आहे, ह्याच्यात लोणी, आलं लसणाची पेस्ट आणि ही डाळीमध्ये टाकण्यासाठी लसूण एवढी सोलून ठेवते मी. जास्त सोलून ठेवली तर मोड फुटते म्हणून. आणि एक बदाम आहेत, दिवाळीला खूप आले होते तर त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेत. आणि ह्याच्यात आहे हिरव्या मिरच्या आणि जे लिंबू आहे ते डब्यात बसत नाही म्हणून ठेवलेत मी ह्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये आलं या डब्यात मी आलं ठेवते ह्याच्याने खिसून चहामध्ये टाकण्यासाठी. आणि ह्याच्यात आहे लिंबू आणि ह्याच्यात सगळा कढीपत्ता ठेवते. धुवून ठेवलाय मी कढीपत्ता, मी धुवूनच ठेवते, फक्त कोथिंबीर धुत नाही. हे काही असं लिंबू वगैरे ठेवण्यासाठी ठेवले मी. यात काही थोडंफार आलं आहे चहामध्ये टाकण्यासाठी. आणि इथं आवळा आहे, इथं ब्रेड ठेवलाय, ह्याच्यात वॉटरमेलन कट करून ठेवलाय. आणि ह्याच्यात काही शिमला मिरची, बीटरूट आहे, ह्याच्यात दूध आहे, ह्याच्यात गाजर ठेवलंय आणि फुलं आहे देवांची थोडीफार, वांगी आहे, फ्लावर आहे, गवार आणि शेपूची भाजी. आणि इथे कोबी आहे. शेपूची भाजी मी अशा पालेभाज्या अशा बॅगेत ठेवते मी, एअरटाईट बॅगेत. पालेभाज्याच्या वरती कोणत्या भाज्या ठेवल्या तर मग भाज्या खराब होतात म्हणून त्या वरतीच ठेवते मी. आणि इकडे आहे बटर आणि हे कोकम शरबत मी पितळेची भांडी घासण्यासाठी आणलं होतं, त्याच्याने निघतात पण तेवढी व्यवस्थित निघत नाही. आणि पिझ्झा मागवला तर त्याचे असे पॅकेट भेटतात चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनिकचे, तर मी ते ठेवलेत. घरी बनवलं तर मग ते वापरायला. आणि इथे फूड कलर आहेत, तर ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट, खोबराचं कूट किंवा शेंगदाण्याची चटणी तर ते बनवून ठेवते मी ह्याच्यात. इथे आहेत अंडी आणि इथे सॉसेस आहेत, रेड चिली, सोया सॉस आणि सॉस, विनेगर, लिंबाचे साल ठेवलेत मी. आपल्यात ह्याच्यात चॉकलेट्स असतात आणि ब्रेड्स आहेत. हे काही थोडेफार खडे मसाले आहेत आणि हे सगळे मसाले आहेत जे मी वापरते तेच आहेत. इथे आहे फ्रीझरमध्ये मी ठेवलंय तीळ, ठेवलंय मी तीळ आणि स्रब करण्यासाठी फेसवरती. आणि मोझरेला चीज आहे आणि पनीर आणि हे कॉर्न आहे आणि चिकूची पेप्सी वाटते एक आणल्याने. बस ह्याच्यात मी जास्त काही ठेवत नाही. आईस्क्रीम वगैरे असेल तर ठेवते, आता सध्या संपले आहेत, नाही तर उन्हाळ्यात आईस्क्रीम चिकूला लागतं म्हणून आणून ठेवतो आम्ही. तर असं होतं आपलं फ्रीज. कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि तर असं होतं आपलं फ्रीज. कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.